नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे काव्याला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटतंय की ताई मला तिच्या बाळाला पोटाला हात लावू देत नव्हती, ती नक्की काहीतरी लपवते, हा तिचा डाऊट आहे. तर तो शोधण्यासाठी तिची तडफड चाललेली, तिची चिडचिड ती होत असते. तर इथे जीवात पार्थ तिला सांगत असतो की प्लीज तू चिडचिड करू नको, तुला का त्रास करून घेते, तुम्ही बायका फार विचार करतात गं. तर इथे बाहेरनं काहीतरी भांडणांचा बोलण्यांचा आवाज येतो. नंदिनीताईचं काहीतरी चाललंय ते पाहण्यासाठी आता हे दोघंही बाहेर जातात. नंदिनीताई हट्ट करत असते की आत्ताच्या आत्ता चला ना, मला आईस्क्रीम खावाशी वाटते. बायकोची डोहाळे तुम्हाला पूर्वेनाशी झाले आहे का, तुम्हाला जमतच नाही आहे का, माझी मी एकटी जाते ना, मला खूप आईस्क्रीम खावा वाटते, मी आईस्क्रीम खाऊन येते ना. सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने बाहेर येतात आणि मग जीवाला विचारू लागतात, काय गडबड चालली तुमच्या दोघांची. तर जीवा सांगतो, बघा ना माझ्या बायकोला लागले डोहाळे, काय म्हणे आईस्क्रीमच खायची आत्ताच्या आत्ता. बघा ना एवढं रात्री कशाला आईस्क्रीम मी तिला सांगतोय, पण ती ऐकायलाच तयार नाही. पार्थ म्हणतो, अरे देवा, ही तरी आईस्क्रीम मागते, माझी बायको तर बर्फ मागत होती, बर्फ, तिच्यासाठी मला बर्फ द्यावा लागला. ओली माती काय झाली पावसाच्या 2-4 थेंबांनी, तर ती माती खावाशी वाटली. मग काय आणलीस का रे दादा तू माती, असा प्रश्न आता जीवा विचारतो. मग लगेचच तो म्हणतो, हो लगेच माती उकरली, चांगली चांगली माती काढून हिला खायला आणून दिली. आणि आता इथे सासूबाई हसतायत, मुलांची गंमत करतायत. आणि खरंच इथे ना पार्थ म्हणू लागतो की आईवरती किती किती निबंध, किती कविता, किती काय काय लिहिलेलं आहे. आणि बाप मात्र त्यांची डोहाळे पुरवतो, काय काय देतो त्यांना आणून. बापावरती कधीच कोणी काही कविता केलेली नाही किंवा काही बोललेलं सुद्धा नाही. तर इथे पार्थची आई त्याला म्हणते की तू लिह नक्कीच, स्वतःवरती पिक्चर बनव, कविता लिही, कहाणी लिही, तू खूपच त्याग केला आहेस ना तुझ्या बायकोसाठी. तो आम्हीही आमच्या डोळ्यांनी पाहतोय, हसू लागते. मग आपल्याला पुढे पाहायला मिळेल इथे पार्थला जीवा हसू लागतो की खरंच बायकांचे डोहाळे पुरवणं म्हणजे सगळ्यात मोठे कठीण काम, ते आपल्याला करावं लागते. ते मागेल ते मागतील तेव्हा ते सगळं काही अवेलेबल करून द्यावं लागते. पार्थ आणि जीवामध्ये ती अशी भांडणं अशी गोड गोड चालू असतात, बोलणं चालू असतात, टॉन्ट मारणं थोडक्यात बायकांना चालू असतं. तर आता इथे नंदिनी ती सिरियसनेस पाहता काव्याजवळ जाऊन म्हणू लागते, बघ ना आजकाल आपले बाळं आपल्याला फारच त्रास द्यायला लागली, काय काय डोळे लावायला लागत आहे आणि ते सगळे पुरे करावं लागतं ह्या माणसांना. तर तू बाळाला पोटावरती हात ठेवून सांग ना की त्रास देऊ नको आईला, म्हणजे तो गप्प बसेल, तुझं ऐकेल, तो मावशी आहे ना तू. आता इथे दुसऱ्या क्षणाला आपल्याला रडत रडत नंदिनी खोलीमध्ये येताना दिसते. आणि खोलीत आल्यावर जीवा दरवाजे बंद करून घेतो आणि तिला म्हणू लागतो, का रडतेस तू, का एवढी इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की मी पहिल्यांदाच मी इतकी निडरपणे खोटं बोलले, आईंशी पण बोलले, डोळ्यात डोळे घालून बोलले. मला त्या सगळ्या गोष्टींचा राग येतोय, त्रास होतोय, कुणाला सांगावं असं झाले, फार मनस्ताप होतोय माझा. मग ती म्हणते, आठवतं ना तुम्हाला, ती माझ्या पोटावर हात ठेवून मग बाळाला म्हणत होती की बाळा आईला त्रास देऊ नको. किती मी निडरपणे खोटं बोलली, आयुष्यात पहिल्यांदाच एवढं डोळे घालून अशी खोटं बोलत होती मी. ते खोटं बोलणं मला खूप स्वतःलाच त्रास देते. आणि त्यावेळेला किती विश्वासाने काव्या माझ्याशी बोलत होती. आईंना पण आपण किती छान खोटं बोलून समजवलं की आम्हाला आईस्क्रीमच खायची आहे. मग आईनंतर आपल्याला दोघांना रागवली, भरपूर वेळ झाला आहे, जाऊन झोपा, आणि ज्यावेळेला आईस्क्रीम येईल त्यावेळेला मी तुम्हाला बोलवते आणि तुमच्या वाटलं तर रूममध्येच आणून देते. आत्ता आरामाची गरज आहे, आईस्क्रीम येईपर्यंत सगळ्यांनी खोलीमध्ये जा बरं, असं आईंनी सांगितलं. आणि आपण आपापल्या खोलीत निघून आलो. त्यावेळेला माझी ताई माझ्याकडे सारखी पाहत होती, का कुणाच ठाऊक तिला डाऊट आलेला असावा अशी मला भीती सारखी वाटत असते. आणि ती भीती म्हणजे मी मागे वळून पाहू पण नका तुम्हाला म्हणाले होते, कारण ताई आपल्याकडे वरती चढताना पण पाहतच असेल. कारण मला तिचा स्वभाव माहिती आहे, ती एखाद्या गोष्टीच्या मागे लागली ना, ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत ती त्या गोष्टीच्या मागेच लागणार. आणि तुम्हाला मी म्हणाल्याप्रमाणे मागे वळून पाहू नको, तर त्याचं कारण पण काव्या होती. आणि ती रडत असते, तिला माहिती आहे की आपण पहिल्यांदा आयुष्यात इतकं खोटं बोलले, त्या गोष्टीचं वाईट तिला वाटत असतं. आणि त्याच वेळेला फोन येतो ज्या मुलीकडे आपली बाळाची सरोगेसी दिलेली त्यांनी, त्या मुलीचा. ती विचारू लागते, काय झालं घरी गेल्यावर, खरंच काव्याला कळलं का, काव्या काही विचारत होती का तुम्हाला, ती काही तुम्हाला बोलली का. तर आता इथे जेव्हा सांगतो कुणाला काही कळलेलं नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, काही काळजी करायचं कारण नाही. आता खरं तर इथे ती मुलगी सांगू लागते की आपण एकदम योग्य ट्रॅकवरती आहे, उद्या आपली सरोगेसी फायनल होणार, तुमचं बाळ माझ्या पोटात शिफ्ट होणार. आणि ती सरोगेसी व्यवस्थित शिफ्टिंगचे कार्यक्रम झाला की म्हणजे आपली पुढचा प्रवास सुरू होणार.
आता काही टेन्शनचं काम नाही. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात ना? खरंच आनंदाचा दिवस आहे उद्या, असं ती सांगते आणि मग फोन ठेवते. आता इथे जीवा नंदिनीला म्हणतो की काय एवढी स्वतःला त्रास करून घेत आहे, काय एवढी रडतेस तू? तर ती म्हणते, बघा ना, आपलं बाळ ह्या जगात उद्या येणार आहे आणि आपण कोणाला सांगू पण शकणार नाही. आपण एकदम चोर असल्यासारखं मला वाटतं आहे, एवढी सगळी चोरी केल्यासारखं वाटतं आहे. काही कुणाला सांगू शकत नाही, कुणाशी मनमोकळेपणे बोलू शकत नाही. ही एवढी लपवाछपवी आपण करतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा खरं तर मला त्रास होतो आहे. खोटेपणा आपल्यात कधीच नव्हता, तो आत्ता आपल्याला आणावा लागतो आहे. इतकी मनाने दुखवलेली आपली काव्या आता जाऊन जीवाशी पण न बोलताच झोपून घेते आणि त्याला पण वाईट वाटतं की खरंच आपण हे सगळं जे करतो आहे पण ते बाळासाठी करतो आहे, सगळ्यांच्या आनंदासाठी करतो आहे. बाळ येणं पण जन्माला हे पण महत्त्वाचंच आहे ना. तर आता इथे तितक्यात ना आईचा कॉल येतो आणि आईस्क्रीम आली आहे म्हणून ती खाली या म्हणते. तर त्यावेळेला जीवा म्हणू लागतो की जिच्या डोळ्यांसाठी आपण आईस्क्रीम मागवली ती मॅडम तर झोपी पण गेली वाट पाहून पाहून. तर आई तू एक काम कर, ती आईस्क्रीम ना तू फ्रीजमध्ये ठेव, मग ती सकाळी उठली की मी तिला ती खायला सांगतो. असं खोटं बोलून इथे तो फोन ठेवतो. त्यालाही वाईट वाटतं की आपण खोटं नाही बोलायला पाहिजे. आता काव्या मात्र अजूनही प्रश्नचिन्हातच आहे. ती काही त्या गोष्टीच्या उत्तरात पोचली नाही. पार्थ म्हणतो, बघ तुझ्या बहिणीने तुला पोटावर हात ठेवू दिला ना, तरी पण अजून पण तू विचारच करते. काय एवढा विचार करते? तुम्हा बायकांचं डोकं ना जास्तच चालतं. पण इथे काव्याला अजूनही डाऊट आहे की नंदिनी काहीतरी लपवत होती. आत्ता तिने पोटाला हात ठेवू दिला, पण तेव्हा का नाही ठेवू दिला? आणि ते सगळं प्रकार माझ्या डोक्यातनं अजूनही जात नाही. माझ्या मनात जो डाऊट आहे तो अजून पण क्लिअर का होत नाही आहे? सतत असं वाटतं की ताई काहीतरी लपवते. पार्थ मात्र आता म्हणतो की प्लीज आता आराम करा, स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि स्वतः बाळाच्या खुशीसाठी, बाळाच्या महत्त्वाची तब्येतीसाठी आता तुम्ही झोपा बरं, असं म्हणत तो झोपायला सांगतो. नंदिनी अर्ध्या रात्री उठते. उठल्यानंतर तिचं मन अजूनही तिला खूपच त्रास देते. स्वतः खोटं बोलली आहे, त्या गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेते. खरं तर तिने आयुष्यात कधीही खोटी शपथ घेतली नव्हती. काव्याची खोटी शपथ घ्यावं लागली त्या क्षणाला, म्हणून त्या गोष्टीचं वाईट वाटतं. काव्या मात्र अजून पण विचारात आहे. तिने ते नाव वाचलं, त्या नावावरती तिने कॉल केला, नंदिनी देशमुख. एकाच नावाची 2 व्यक्ती असू शकत्या असं पण तिला डाऊट होता आणि सरोगसीसाठी नाव नोंदवले नंदिनीने, ही भीती पण तिला जी होती. तर तिने कॉल केला आणि तो कॉल लागला पण नंदिनीच्याच फोनवरती. त्या सगळ्या गोष्टी योगायोग तर नसणार ना. आणि ताईने माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ पण घेतली. खरंच त्या ॲक्सिडेंटमध्ये ताईचं बाळ गेलं असेल का? आणि ताई हे सगळे प्रयोग करत असेल का? काव्याला अजूनही त्या गोष्टीचा डाऊट आहेच. पण थोड्या वेळापूर्वी जे घडलं त्यात ताई जर अशी खोटं बोलणारी असती तर तिने केलं नसतं. पण एवढ्या सर्रासपणे तिने केलं आहे म्हटल्यावर मग ते खोटं नसेल. ताईच्या पोटात खरंच बाळ नसेल ह्या गोष्टीच्या एकदम पेचात आता काव्य सापडली आहे. तिचंच मन तिला सांगते विश्वास ठेव, कधी सांगते नको ठेवू. या सगळ्या गोष्टीत दोघींचंही मन दुखावलं जाते. दोघीही एकमेकींपासून काहीतरी लपवत आहे. ह्या गोष्टीचं दुःख दोघींनाही वाटतंय. पण आता सख्या बहिणी असूनही त्या दोघीजणी एकमेकींसमोर मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. ह्या गोष्टीचं दोघींनाही वाईट वाटते. काव्याला मात्र आता फक्त एकच गोष्टीचा शोध घ्यायचा आहे, शोध. ताई खरं बोलते की खोटं ह्या गोष्टीचा. तरी ते आपण पाहतोय आत्या तिच्या खोलीमध्ये आवराआवर करत असते. तिथे तो विजय येतो आणि विचारू लागतो, माझं तुम्ही चार्जर घेतलं का? तर ती म्हणते, अरे हां, त्या वाढदिवसाच्या गडबडीत मी चार्जर घेतलं होतं, माझं चार्जर तुटलं होतं ना आणि तुम्हाला द्यायचंच राहून गेलं. तर विजय एकदम ओरमटपणे इथे म्हणू लागतो, तुम्ही माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही, माझ्या कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय घ्यायची नाही. तर इथे प्लॅनबद्दल आता बोलू लागते आत्या की तुमचा जो प्लॅन आहे तो एवढा फेल गेला आहे, तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर अजिबात नूर नाही, तुम्ही नेहमी तोंड पाडूनच बसलाय. तर तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये सक्सेस झाला नाही म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय का? साधं छोटंसं काम होतं, तेही तुमच्याच्याने झालेलं नाही. बाळ काव्याचं आपल्याला पाडायचं होतं, तेही करता आलेलं नाही आणि तुम्ही स्वतःला एवढे ग्रेट म्हणवतात आणि तुमच्याकडनं एवढं काम झालं नाही. तर आता इथे खरं तर त्या रूमच्या बाहेरनं जात असताना आपली वहिनी आलेली असते आणि ती पाहते की ह्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं चालू आहे. तर त्या बोलण्यामध्ये तिने अर्धवट ऐकलेलं असतं खरं तर. आता इथे ना
विजयराव चिडलेले असतात आणि म्हणतात, तुम्हाला अगदी काहीच कामधंदे नाही आहे, तुम्ही माझ्या मागे हात धुवून लागतात, माझ्या वस्तूंना हात लावतात, माझ्या खोलीत येतात, मला विचारल्याशिवाय यायचं नाही आणि माझ्या वस्तू घ्यायच्या नाही. अर्धवट बोलणं आता इथे ऐकलेलं असतं. तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळते, सकाळी सकाळी नंदिनी आणि जीवा दोघंही छान प्रकारे चहा बनवत असतात. चहा बनवण्यासाठी लागणारं पाणी खरं तर पातेलं आधीच ठेवून दिलं, पाणी पण टाकलं नाही. ही गडबड गोंधळ आता जीवा करताना दिसून नंदिनी त्याला सांगत असते, अहो लक्ष कुठे, पहिले पाणी घ्या, मग गॅस चालू करा, मग त्यात सगळं सामान टाका. तर तो घेतो आणि एकच कप पाणी टाकतो. तर त्याला पुन्हा एकदा नंदिनी म्हणते, अहो 1 कप चहात कसं काय सगळ्यांचं होणार आहे, पाणी वाढवावं लागेल ना. खरं सांगा तुम्ही काय विचार करताय. तर आता इथे आज महत्त्वाचा दिवस आहे आणि आपलं बाळ ह्या जगात येणार आहे, ह्या गोष्टीचा आनंद मला होतो आहे आणि ह्या गडबडीत ह्या सगळ्या ह्याच्यात माझ्या लक्षातच येत नाही मी काय करतो आणि काय नाही, म्हणून माझा एवढा गोंधळ होतो आहे असं इथे आता जीवा जेव्हा सांगतो आणि तेव्हा काव्य आपल्या नंदिनीला जरासं वाईट वाटतं. आज आपलं बाळ ह्या जगात येणार आणि आपल्याला कुणाला सांगता येत नाही की काय चाललं आहे आणि काय होते, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटते. आपल्या आनंदात आपण कोणालाही सामील करू शकलेलं नाही किंवा आपल्या जे दुःख आपण भोगले तेही कोणाला सांगता येत नाही प्रत्येकाच्या आनंदासाठी. आणि आपलं बाळ आपल्या ह्या जगात यावं म्हणून आपण जी खटपट करतो आहे ती पण कोणाला सांगता येत नाही. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटते. थोडीशी इमोशनल होते का नंदिनी. आणि त्याच वेळेला नेमकी घटना घडली की जे दूध तापवायला ठेवलं होतं चहासाठी ते दूध फाटलं. दूध फाटणं म्हणजे अपशकून कशासाठी झाला. खरंच खूप घाबरलेली नंदिनी आता इथे असते. जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय. तितक्यात आत्याचं लक्ष जातं दरवाजाकडे. दरवाजात मालती उभी असते. तिला पाहिल्यानंतर, तू आमच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकतेस की काय, असं म्हणत टॉन्ट मारू लागते, उलटंपालटं बोलू लागते. तर आता इथे बिचारी ऐकलं की काय नाही ह्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये असते आत्या. तर आता खरं तर ज्यावेळेला एंट्री करते ना मालती त्यावेळेला बोलायला सुरुवात करते की विजयराव, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इथे आमच्या घरात येऊन कुणाला काहीही बोलाल आणि आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. आमच्याच घरात राहून तुम्ही आमच्या आत्यांना काही बोलताय, ती काही काम करत नाही असं म्हणताय, तर तुम्हाला हे शोभत नाही. जावयाला दिली ओसरी आणि जावाई हात पसरी, तर तुमचे हातपाय जरा कमी पसरा. अशा उद्धट स्वभावात आता इथे मालती बोलते. खरं तर मालती आत्याची बाजू घेऊन बोलत असते की आमच्या आत्यांना कोणी काहीही म्हणायचं नाही, त्या नेहमीच प्रामाणिकपणे वागताय आणि त्या या घरात कितीतरी वर्षांपासून आहे, कष्ट करत आल्या आहेत त्या आणि माझ्या नवऱ्याच्या बराबरीने त्या कायम प्रत्येक ठिकाणी उभ्या राहिल्या आहे. आज त्या काही करत नाही म्हणून तुम्ही किती पटकन बोलून गेलात की तुम्हाला कामधंदा नाही. तुम्हाला काय माहिती की आत्यांनी किती कष्ट केले, रम्याला लहानचं मोठं केलं, माझ्या नवऱ्याच्या बराबरीने खांद्याला खांदा लावून ऑफिसमध्ये काम करत होतं आणि एवढं सगळं त्यांनी केलेलं असून, एवढं कमवलेलं असून तुम्ही त्यांच्याच घरात राहून त्यांनाच म्हणताय की तुम्हाला काही काम धंदे नाही. त्यांचा हा अपमान मी सहन करणार नाही. असं बोलत इथे आत्यांची तुम्ही माफी मागायला हवी असं विजयरावांना खडसावून आता सांगितलं जातं. विजयराव डोळे मोठे करून पाहतात आणि मालती मात्र आता हट्टाला पेटली की तुम्ही आत्यांची माफी मागितल्याशिवाय इथून कुठेही हालायचं नाही. आत्या मात्र ह्या गोष्टीला नकार देत असतात. तर तुम्ही शांत राहा असं खुणवत त्या विजयला माफी मागायला भाग पाडतात. विजय आता एकदम निरागसपणे खरं तर मालतीकडे पाहतात. बिचारीला काही ठाऊक नाही आहे आणि ती बाजू घेते कुणाची, या चांडाळणीची. पण आता मग करणार काय. तिच्यासमोर आता तो आत्याला म्हणू लागतो की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, मी तुम्हाला बोललो, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी असं म्हणून निघून जातो. आता इथे मालती म्हणत असते, तुम्हाला खरंच काहीच समजत नाही. ते तुम्हाला इतके फाडफाड बोलतात, तुम्ही त्यांना ना डोक्यावर चढवून ठेवले. त्यांनी आपल्याला एवढं बोलावा एवढं वाईट नाही आपण, त्यांनी आपल्याला बोलायलाच नाही पाहिजे. तुम्ही तुमचा मान, तुमचा स्वाभिमान जपायला हवा असं इथे मालती जेव्हा आत्याला सांगते. आत्या मात्र आता विचारात पडते, काय बाई आहे, अर्धवट ऐकलं, माझी बाजू घेऊन एवढी बोलली त्या विजयरावांना. बरं झालं मेन बोलणं ऐकलेलं नाही, ऐकलं असतं तर काय झालं असतं. आता आपण पुढे हेही पाहू शकतो की टी व्हीवरती एक न्यूज येत असते. ती न्यूज पावसासंदर्भात असते. ती न्यूज आपला पार्थ उभा राहून ऐकत असतो आणि पार्थ जेव्हा न्यूज ऐकत असतो त्याच्या मागे काव्य पण येते आणि काव्य पण ती न्यूज ऐकू लागते. न्यूज अशी होती की पावसामुळे खड्डे झाले आणि 1-2 खड्डे तर इतके मोठे होते आणि त्याच्यात पाणी साचलेलं होतं. छोटा मुलगा तिकडनं जात असताना त्या खड्ड्यात पडला आणि त्या खड्ड्यातल्या पाण्यात बुडून मेलाही. ही गोष्ट खरं तर काव्याच्या मनाला खूप लागली. असं कसं कोणी करू शकतो, कॉर्पोरेट कुठं होता आणि त्याने हे सगळे खड्डे का बुजवले. पहिल्याच पावसात अशी घटना घडावी का, मला फार वाईट वाटते. तर जीवा लगेच टी व्ही बंद करतो आणि म्हणू लागतो की हे बघ,
तू नाही टी व्हीवरची बातमीच पाहू नको, कारण ह्या बातम्या पाहिल्याने तुझ्या मनावर परिणाम होईल, आपल्या बाळाच्या मनावर परिणाम होईल. इमोशनल झालेली काव्या म्हणू लागते, बाळ एखादं पाण्यात पडतंय आणि असं त्याने हे जग सोडावं खरंच खूप दुर्दैवी. मी जर आत्ता कलेक्टर जर असते ना, सगळ्यात पहिले त्या कॉर्पोरेटरचा नंबर घेतला असता आणि त्याला चांगलीच शिक्षा केली असते. तर इथे पार्थ हसू लागतो आणि म्हणू लागतो, तू नक्कीच हे करशील, फक्त आता अभ्यास कर, म्हणजे तू कलेक्टर होशीलच. चला, पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार. जी प्रोसेस इतक्या दिवसापासून वाट पाहत होतो त्या प्रोसेसची सुरुवात झालेली असते आणि त्याच वेळेला पर्स खाली पडल्यामुळे एक औषध त्या पर्समधनं बाहेर पडतं. ते औषध पाहिल्यानंतर नंदिनीला फार मोठा शॉक बसतो, धक्का बसतो. आता नंदिनी त्या औषधाबद्दल माहिती काढू लागते आणि खरं तर आता जी प्रोसेस सुरू झाली ती प्रोसेस थांबवण्यासाठी नंदिनी तावातावाने गेलेली असते आणि तिथे जाऊन ती आता म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता ही प्रोसेस इथे थांबवा. तर प्रोसेस थांबवण्याचं कारण काय डॉक्टर विचारू लागते. तर डॉक्टरांना आता नंदिनी सांगू लागते की हे बघा, ही बॉटल मला पर्समध्ये ह्या मुलीच्या मिळाली, ज्या मुलीकडे आमचं बाळ सरोगसीसाठी आम्ही देणार, आणि हे जर औषध ती सेवन करत असेल तर त्याचा अर्थ काय समजावा. डॉक्टर आता त्या गोष्टीची समजूत काढणार का, त्या गोष्टीचा निकाल लागेल का, आणि आपलं हे बाळ सरोगसीच्या रूपाने ह्या जगात तरी याच्या पोटात येणार, ते खरंच येणार का. ही सगळी कहाणी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.